हॅलो फ्रेंड्स, आत्तापर्यंत आपण आपल्या फिजिक्स पेपर फर्स्टच्या पहिल्या चॅप्टरचे 2 लेक्चर बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल आणि डिराइव्ड, त्यांचे युनिट्स आणि फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या आहेत, डिराइव्ड क्वांटिटी कोणकोणत्या आहेत, त्यांची युनिट्स आणि ती कशी लिहायची हे बघून त्यानंतर आपण दुसऱ्या लेक्चरला डायमेन्शन हा भाग चालू केला होता. डायमेन्शन हे फार वेगळे काही कन्सेप्ट नसून ती फक्त तुम्ही डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट कसं करताय बाय युजिंग फंडामेंटल क्वांटिटी. तर तुम्ही फक्त त्याचे पॉवर्स लिहिताय, लेंथ किती वेळा वापरली, मीटर किती वेळा वापरलं, तर त्याचे पॉवर्स लिहिताय तुम्ही. एखाद्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये फंडामेंटल क्वांटिटीचा किती वापर केला हे कळतं आहे तुम्हाला बाय युजिंग डायमेन्शन्स. मग डायमेन्शनच्या आधारे तुम्ही युनिट तयार करता. मग आता एकतर इथं आपण सगळेचे सगळे बऱ्यापैकी जेवढे युनिट्स फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी आहेत त्या डिराइव्डच्या डायमेन्शन्स आपण बऱ्यापैकी बघितलेले आहेत. आता तुमचं काम काय आहे? तुमचं काम आहे की तुम्ही स्वतः, मी त्या लेक्चरला पण म्हटलेलं होतं, अजून परत म्हणतोय की तुम्ही स्वतः जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीचा फॉर्म्युला लिहित नाही, तुम्ही स्वतः त्याचे डायमेन्शन्स तयार करत नाही, तोपर्यंत तुम्हाला पुढं जाता येणार नाही. आणि मी अजून सांगतो, वारंवार सांगतो एक गोष्ट की हे डायमेन्शन्स तुम्हाला पुढच्या वर्षीच्या JEE किंवा नीटपर्यंत हे लागूच राहतं. तुम्हाला एंट्रन्स MCQमध्ये तुम्हाला डायरेक्ट क्वांटिटी असते आणि त्याचं डायमेन्शन सांगा असं विचारलं जातं की जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर असले पाहिजे कन्सेप्ट. जरा व्यवस्थित करून घ्या. जर हे सगळे डिराइव्ड क्वांटिटीचे डायमेन्शन्स तुम्ही बघितले असतील तर मग आपण आता असं बघूया की ह्याचं यूज काय आहे, ह्याची कशासाठी वापरायची. बेसिकली हे 3 याची यूज पुस्तकात आपल्याला दिलेले आहेत. 3 यूज आहेत. पहिला यूज आहे की एखादे इक्वेशन जे आहे ते करेक्ट आहे का, असं एक म्हटलं की टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एखादं इक्वेशन तुम्ही लिहिताय तर ते डायमेन्शनली करेक्ट आहे का हे बघू शकताय तुम्ही. दुसरी गोष्ट, तुम्ही रिलेशन वेगवेगळ्या ज्या टर्म असतात, एखादा फॉर्म्युला तुम्ही लिहिता, कायनेटिक एनर्जी इक्वल टू ½ mv² असं तुम्ही लिहिताय, तर मग कायनेटिक एनर्जीचा जो डायमेन्शन इक्वल टू ½ mv², म्हणजे एनर्जी इक्वल टू ½ mv², म्हणजे एनर्जी ही मास आणि व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे, कायनेटिक एनर्जी. तर त्यांचं मग काय फॉर्म्युला तयार होईल बाबा ते एक तुम्हाला शोधता येतं. किंवा मग अजूनही आपण एक्झाम्पल बघणार आहोत. टाईम पिरियड आहे पेंडुलमचा T इक्वल टू 2π√L/g. तो कसा येतो आपण एक बघू शकतोय. आणि कन्व्हर्जन फॅक्टर हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे बेसिक तुम्ही कन्व्हर्जन बघताय, आपण डिटेल एक बघूया, पण बेसिक तुम्ही कन्व्हर्जन बघताय की मीटरचं सेंटीमीटरमध्ये काय संबंध आहे, किलोग्रामचं ग्रॅमचं काय संबंध आहे. हे झालं फंडामेंटल युनिटचे कन्व्हर्जन. मग जर तुमचं डिराइव्ड युनिट असेल, डिराइव्ड क्वांटिटी असेल, तर मग तुमचा रिलेशन काय होईल बाबा, त्यांचं कन्व्हर्जन काय होईल हे बघता येतं आपल्याला. आता एक बघूया आपण. पहिला यूज जो आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. म्हणजे काय करायचं आहे, एखादं फिजिकल इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का हे चेक करायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही कसं चेक करताय, एक एक्झाम्पल दिले, सोपं एक्झाम्पल आहे आपल्या पुस्तकामध्ये. आपल्याकडे कुठलं इक्वेशन आहे हे आठवते का बघा. φ इक्वल टू U + AT. अजून मी लिहितो इक्वेशन v² इक्वल टू U² + 2as. किंवा अजून एक आहे S इक्वल टू UT + ½ AT². कसली इक्वेशन आहेत ही? तर ही इक्वेशन आहेत मोशनची, कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत ही. आपण एक बघूया. समजा तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतोय, हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का, प्रूव्ह करा. तर मग तुम्ही हे इक्वेशन तुम्ही लिहून घेताय. साधं सोपं करायचं आहे. फार पुस्तक जरा वाचा, अजून जरा सावकाश त्यात लिहिलंय. साधं सोपं मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. ह्या तिथे टर्म किती आले बघा, कुठल्या टर्म आहे बघा. इथे एक V आहे, U आहे, A आहे, T आहे, अशा टर्म आहेत. तर मुळात φ U A T आणि एक S टर्म त्या इक्वेशनमध्ये आहे कायनेमॅटिकलच्या.
तर हे काय आहे, हे आपण असं सिम्बॉल दिला होता, हा फायनल व्हेलॉसिटी. हा सिम्बॉल दिला होता आपण इनिशियल व्हेलॉसिटी. हा सिम्बॉल दिला होता आपण ॲक्सेलरेशन. हा सिम्बॉल दिला होता आपण टाईमसाठी. हा सिम्बॉल दिला होता आपण डिस्प्लेसमेंटसाठी. मग आता जरी ते व्ही आणि यू दोन अक्षर असली तरी सुद्धा ते काय आहे, तर ते दोघं पण कोण आहेत, व्हेलॉसिटी आहेत. मग व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय आहे बाबा, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय आहे, सॉरी इक्वेशन आहे डायमेन्शन. काय झालं आपलं आठवतं का बघा तुम्हाला, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁴. बरोबर आहे का बघा, हे लिहिलेलं हे झालं व्हेलॉसिटीचं इक्वेशन. डायमेन्शन यू ही सुद्धा एक प्रकारची व्हेलॉसिटीज आहे, त्याचं एक परत डायमेन्शन L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁴. आणि प्लस तुम्हाला लिहायचं आहे, प्लस लिहायचं आहे, पण दोन टर्म आहेत. दोन टर्म कुठल्या आहेत, पहिले ॲक्सेलरेशन आहे L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁻2 ॲक्सेलरेशनची टर्म, आणि टी इज द नोटेशन फॉर टाइम. त्याचं एक डायमेन्शन काय झालं मग आता L⁻t L⁻⁴ M⁻�0 T⁻+1. दोन टर्म एकत्र केल्या, या ही वरची तशीच ठेवली आपण L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁻1. ही एक टर्म झाली. दुसरी टर्म काय होईल आता L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁻2+1. काय होईल T⁻, मग आता परत एकदा -1 होईल. परत मी लेफ्ट हँड साईडचं इक्वेशन डायमेन्शन इक्वेशन लिहितो. बघा आता टोटल तिथे 1, 2 आणि ही एकच टर्म आहे. फिजिकल इक्वेशनमध्ये ही टर्म एकच आहे प्लस नंतरची. इथं जरी हे दोन वेगळ्या ए आणि टी असतं, गुणाकार केल्यानंतर होणारी टर्म एकच आहे. म्हणजे तो टोटल 3 आपण बघतो इथं. म्हणजे बघा पहिल्याचं डायमेन्शन L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁻1, दुसरे परत L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁻1, तिसरे परत L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁻1. म्हणजे हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का, तर प्रत्येक टर्मच्या प्रत्येक क्वांटिटीचे जे डायमेन्शन आहेत ते कसे आहेत, सेम आहेत, इक्वल आहेत. असं जर होत असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता की हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. असं जर नाही झालं तर मग हे इक्वेशन डायमेन्शनली इनकरेक्ट आहे. दुसरं इक्वेशन घेऊन बघूया आपण तिथलंच. S = ut + ½ at². आता परत वेळ नाही घालवत मी, डायरेक्ट समजा लेफ्ट हँड साईडचा आहे S, मग S साठी काय येणार तुमचं आता LMT L⁻⁴ येणार. S म्हणजे काय आहे, S म्हणजे ही एक प्रकारची लेंथ आहे, डिस्प्लेसमेंट, किती अंतर कापलं, किती अंतर ट्रॅव्हल केलं एखाद्या वस्तूनं, त्याला तुम्ही S म्हणता. मग आता RHS मध्ये काय काय आहे, दोन टर्म आहेत टोटल, UT आणि काय इथं ½ at². U ही कोण आहे, ही वेलॉसिटी आहे L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁻1. परत एकदा T चे L⁻�0 M⁻�0 T⁻⁻1. टाइम एकदा आहे, प्लस हाफ हा एक कॉन्स्टंट आहे, डायमेन्शन लेस क्वांटिटी, त्याला डायमेन्शन नाही. 1/2 किंवा कुठला जरी तुम्ही आकडा आला, त्याचा एखादा कॉन्स्टंट आला, तर त्याला कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन नाही, त्यामुळे ते हाफ सोडून द्यायचं. परत इथं आलं ए काय आहे, ॲक्सेलरेशन आहे L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁻2. T² म्हणजे तुम्ही काय लिहिणार आता, L0 M0 T⁻⁴ ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिताय तुम्ही तिथे T². मग आता काय होईल, परत T² त्याचा स्क्वेअर करून घेतला तुम्ही, तर हे होणार आता L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻⁻1 आणि इथे T⁻⁴ -1 + 1 काय झालं, इथे परत एकदा T⁻�0 तयार झालं, प्लस हे L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻2 हे तसंच. आणि ह्याची टर्म काय होणार मग आता
L0 M0 T रेस टू 2 होणार. हे 2 × 1 इथं 2 आलं. परत त्या दोन टर्म एकत्र करूया. काय होईल आता मग तिथं L रेस टू 1 M रेस टू 0 T रेस टू 0 प्लस इथं काय होणार आता L रेस टू 1 M रेस टू 0 T रेस टू -2 + 2. काय होईल तिथं आता ते कॅन्सल आउट होईल, एकमेकांना 0 होईल तिथं. म्हणजे शिल्लक काय राहील तिथं L रेस टू 1 M रेस टू 0 T रेस टू 0 अल्सो. ही झाली RHS. RHS मध्ये 2 टर्म आहेत आणि LHS मध्ये 1 टर्म. बघा बरं डायमेन्शन सेम आहेत का? म्हणजे S चे डायमेन्शन L रेस टू 1 M0 T0, UT चे एकत्रित डायमेन्शन परत L रेस टू 1 आणि हाफ हे सोडून देणार आहे आपण AT² चे परत एकत्रित डायमेन्शन केल्यानंतर काय येतं तिथं L रेस टू 1 M0 T0. म्हणजे हे इक्वेशन सुद्धा डायमेन्शनली कसं आहे, करेक्ट आहे. मग तुम्हाला एखादं इनकरेक्ट इक्वेशन तुम्हाला बघायचं आहे तर मग समजा तुम्ही लिहू शकता V² = U प्लस असं जर तुम्ही इक्वेशन बघितलं तर मग आपण डायरेक्ट करू शकतो हे सोप्या पद्धतीने जरा आणि जास्त वेळ न घालवता. इथं L रेस टू 1 M रेस टू 0 T रेस टू -1 आहे. त्याचा स्क्वेअर करताय तुम्ही की U म्हणजे व्हेलॉसिटी आहे L1 M0 T रेस टू -1 प्लस L1 M0 T रेस टू -2 आणि S चे डायमेन्शन L रेस टू 1. हे काय होईल आता L रेस टू 1 M0 T रेस टू -1. ह्याचे डायमेन्शन काय होतं आता L2 M0 T रेस टू -2 आणि ह्याचे डायमेन्शन काय स्क्वेअर केल्यानंतर L रेस टू 2 M रेस टू 0 T रेस टू -2. हे आपण वेगळं एक्झाम्पल बघतोय. आता बघा इथं 3 टर्म एकत्र डायमेन्शन तयार झाले. V² डायमेन्शन L रेस टू 2 M0 T रेस टू -2, U चे डायमेन्शन L1 M0 T -2 आणि 2AS त्यातला 2 हा कॉन्स्टंट आहे, त्याचे डायमेन्शन दिलेलं नाहीत आपण. AS चे डायमेन्शन एकत्रित L2 M0 T रेस टू -2. आता इथं काय झालं, ह्या टर्मचे आणि ह्या टर्मचे डायमेन्शन सेम आहे पण हे इथल्याचे डायमेन्शन सेम आहे. याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन जे आपण लिहिलंय V², हे इक्वेशन डायमेन्शनली कसं आहे, इनकरेक्ट आहे, डायमेन्शनली करेक्ट नाही. हा एक यूज त्याचा आपण डायमेन्शनचा बघतोय. दुसरा एक यूज तुम्हाला म्हटलं वेगळ्या वेगळ्या फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत, फंडामेंटल असू दे किंवा डिराइव्ड असू दे, त्यांच्यामधलं रिलेशन काय आहे, त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला चेक करायचं. ते बघण्यासाठी तुम्हाला डायमेन्शनचा वापर केला जातोय. मग एक सोपं एक्झाम्पल आहे. कुठलं एक्झाम्पल सोपं आहे बघा. कॅपिटल T हा टाइम पिरियड आहे. मग हा टाइम पिरियड कॅपिटल T हा त्याचा फॉर्म्युला असा आहे. टाइम पिरियड कशाला पेंडुलम. सुरुवातीलाच आपण फॉर्म्युला लिहून ठेवूया आपल्याला, म्हणजे आपल्याला कुठं पोहोचायचं आहे ते कळेल. T = 2π√L/g हा फॉर्म्युला आहे टीचा. T टाइम पिरियड आहे इक्वल टू 2π√L/g. आता 2π कॉन्स्टंट टर्म आहे, सोडून द्या. मग आता T कोणावरती अवलंबून आहे, T अवलंबून आहे L वरती आणि G वरती. L आणि G काय आहे, L ही लेंथ आहे, G काय आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि कॅपिटल T काय आहे, टाइम पिरियड. आता यांचं रिलेशन कसं शोधायचं आपल्याला. मग यांचं जर रिलेशन शोधायचं असेल तर आपल्याला ते 2π विचार जरा बाजूला ठेवावं लागेल आणि मग Tचं आणि LGचं रिलेशन काय आहे ते आपण बघूया. असं लिहू शकतो का बघा आपण. एक साधी सोपी दुसरा यूज बघायला लागलोय आपण. टू डिटरमाइन द रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज असा एक पॉईंट आहे. बघा पुस्तक आता T आहे L वरती डिपेंड, अजून T आहे G वरती डिपेंड, पण हे T प्रोपोर्शनल टू L डायरेक्ट L आहे का तिथे काय आपल्याला हे करता येईल त्याची पॉवर. मग आपल्याला पॉवर माहीत नाही तर आपण
ए एल रेस टू ए वाला टी डिपेंड आहे आणि जी रेस टू बी ला टी डिपेंड आहे. आपल्याला एल रेस टू ए हा ए शोधायचा आहे आणि बी शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला एवढं माहिती आहे की टीचं आणि एलचं रिलेशन आहे, टीचं आणि जीचं रिलेशन आहे, पण रिलेशन आहे पण तिची पॉवर टर्म काय आहे, घात किती आहे त्याचा, एल रेस टू टर्म काय ते शोधायचं आहे बाय युजिंग डायमेन्शन्स. मग हे जर दोन टर्म लिहिल्या तुम्ही तर तुम्हाला दोन एकत्र केल्या तर तुम्हाला काय होईल बघा, टी इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी. परत एकदा के हे कॉन्स्टंट टर्म आहे, प्रोपोर्शनलची सोडून देऊ आपण आणि सरळ डायमेन्शन घेऊ तिघांची. काय होईल जर बघा, आता डायमेन्शन लिहिलं मी आता L0 M0 टी रेस टू 1 समजावून घ्या. लेफ्ट हँड साईड टीची डायमेन्शन लिहिले मी, टी हे टाइम आहे, टी रेस टू 1 लिहिलं एकच, L0 T0 M1 L0 M0 टी रेस टू 1. केची डायमेन्शन लिहित नाही आपण, लेंथचे डायमेन्शन, लेंथचे डायमेन्शन काय येणार मग आता, लेंथ आहे फक्त ही एल रेस टू 1 येणार, इथं M0 येणार, T0 येणार, रेस टू ए आहे हे स्मॉल एल चे डायमेन्शन ब्रॅकेट रेस टू ए. जी जी कोण आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी चे डायमेन्शन काय आहे, एल रेस टू 1 M रेस टू 0 T रेस टू -2 ब्रॅकेट रेस टू बी. समजतं का बघा, कॅपिटल टी चे डायमेन्शन L0 M0 टी रेस टू 1, हा के कॉन्स्टंट आहे त्याचे डायमेन्शन नाही, एल चे डायमेन्शन एल रेस टू 1 बाकी टर्म 0 आहे, एल रेस टू ए लिहिला आपण, आणि इथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे डायमेन्शन एल रेस टू 1 M0 टी रेस टू -2 ब्रॅकेट रेस टू बी. एकत्र करूया परत एकदा, हे काय होईल आता, इथं काय होईल, एल रेस टू ए होईल M0 T0, इथं काय होईल आता, एल रेस टू बी M रेस टू 0, आपण हे मल्टिप्लाय करतोय आता, T रेस टू -2b. हे परत आपण घातांकांची बेरीज करतो, पाया समान असेल तर बेस सेम आहे, आपण ॲडिशन करतो सरळ, त्यामुळे इथे काय म्हणतात आता, एल रेस टू ए आणि बी एकत्र, मग ए प्लस बी आलं इथे, एल रेस टू ए प्लस बी, M रेस टू 0 M रेस टू 0 M रेस टू 0 आणि T रेस टू 0 आहे, इथे किती आहे, -2b, T रेस टू -2b. हे एल रेस टू 0 M रेस टू 0 T रेस टू 1. आता दोन आपल्याकडे लेफ्ट हँड साईड आहे, राईट हँड साईड आहे, दोन टर्म आलेत आपल्याकडे, तर दोघांचं कम्पॅरिझन करायचं फक्त. प्रत्येकाचा एल एल बेस असेल सेम तर त्यांची पॉवरचं काय फक्त बघायचं आपल्याला, पॉवर सेम आहे का डिफरंट, त्यांचं इक्वल असणार त्या कम्पॅरिझन केलं तर. म्हणजे आपलं इक्वेशन कसं तयार होईल बघायचं. आता इथे एल रेस टू 0 आहे, इथे मगाशी आपण बघितलं की कुठलंही फिजिकल इक्वेशन डायमेन्शनल करेक्ट असते, आपण समजतो हे डायमेन्शनल करेक्ट इक्वेशन आहे, त्यामुळे आपण काय करतोय, इक्वेशन असं लिहू का बघा मी, ए प्लस बी इक्वल टू 0. का लिहिलं असं बघा, इथे एल रेस टू 0 आहे, एल रेस टू ए प्लस बी, हे ए प्लस बी आणि हे 0 इक्वल आहे, ए प्लस बी इक्वल टू 0, एम रेस टू 0 एम रेस टू 0, त्यामुळे त्याचा काय संबंध नाही. अजून एक टर्म काय राहिली तिथं आता, -2b इक्वल टू 1. आता ह्या दोघांचा वापर करून आपल्याला ए आणि बी ची काय करायचे, किंमत शोधायची. इथलं इथेच बघूया आपण ए आणि बी काय येते. ए प्लस बी इक्वल टू 0, मी याच्यावरून पुढचं लिहितो तर ए इक्वल टू -b. म्हणजे ए आणि बी कसं आहे, फक्त चिन्ह वेगळं आहे, क्वांटिटी तिथं डायमेन्शन साईन वेगळं आहे. इथं काय होईल आता, बी इक्वल टू हे 1 तसंच आहे आणि हे -2 डिवाइड झालं म्हणजे -1/2 ही झाली बीची टर्म, बीची किंमत -1/2. आणि ती जर इथं ठेवली देअरफॉर ए इक्वल टू काय होईल, ए इक्वल टू हे मायनस तसंच आणि हे -1/2 म्हणजे काय होईल आता इथं ए इक्वल टू +1/2. समजतंय का बघा, ए प्लस बी इक्वल टू 0, ए प्लस बी इक्वल टू 0, -2b इक्वल टू 1, -2b इक्वल टू 1, ए प्लस बी इक्वल टू 0 वरून ए इक्वल टू -b लिहिलं, ए इक्वल टू -b लिहिलं, ए इक्वल टू -b. ह्या टर्मवरून -2b इक्वल टू 1, -2b इक्वल टू 1 चा अर्थ काय,
बी इक्वल टू 1/2 मायनस 1/2 -1 बी इक्वल टू -1/2 लिहिलं. हे बी जसंच तसं तिथं ठेवलं मी, मायनस तसंच ठेवलं बाजूला, -1/2 मायनस मायनस प्लस झालं, ए इक्वल टू 1/2. काय इक्वेशन आपण तयार झालं बघा. आता आपण परत वरती जाऊया इथं, ह्या इक्वेशनमध्ये आपण जाऊया. काय होईल आता आपलं इक्वेशन बघा जरा. कॅपिटल टी इक्वल के एल रेस टू ए, एल रेस टू ए ए किती आला आहे आपला 1/2, हे आला आहे 1/2. जी किती आला इथं आपला -1/2, म्हणजे बीची किंमत -1/2. आता हा जो के आहे, हा के आहे कॉन्स्टंट, आणि तो कॉन्स्टंटची टर्म आहे ती आपल्याला डायमेन्शनच्या आधारे शोधता येत नाही. आपल्याला इक्वेशनच्या आधारे किंवा मग एक्सपेरिमेंटच्या आधारे त्याची किंमत शोधावी लागते. केची किंमत किती आहे तर केची किंमत आहे 2π, के इक्वल टू 2π. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता आपलं इक्वेशन काय तयार होणार बघा. टी इक्वल टू 2π एल रेस टू हाफ जी रेस टू -1, म्हणजेच इक्वल टू 2π एल रेस टू हाफ जी रेस टू परत हाफ, मायनस चिन्ह गेलं मी खाली लिहिलं. आणि हाफ म्हणजेच काय आहे, हाफचा अर्थ असा आहे की हे आहे स्क्वेअर रूट L/G. कॅपिटल टी इक्वल टू L/G, कॅपिटल टी इक्वल टू 2π रूट ऑफ L/G. बघा हे आपण हे शोधणार होतो इक्वेशन बाय युझिंग डायमेन्शन्स. आपण हे रिलेशन शोधलेलं आहे. त्यासाठी फक्त आपल्याला 2π ही कॉन्स्टंट माहीत पाहिजे, आणि टीचं एलचं जीचं रिलेशन काय आहे ते आपण, या पॉवर्स काय आहेत ए आणि बीची किंमत तेवढी आपण काय केलेली आहे, शोधलेली आहे. आता आज एक तुम्हाला मी घरी काम देतो. ही एक जमते का बघा. हा एक फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल टू ½ mv². एनर्जीचं डायमेन्शन आपण काल बघितलेले आहेत. हाफ कॉन्स्टंट बाजूला ठेवा, मास आहे ते आणि ती व्हेलॉसिटी. त्यांचा तुम्हाला m रेस टू 1 आणि v रेस टू 2 हे एवढे टर्म शोधायचे आहेत बाय युजिंग दिस मेथड. जमते का बघा तुम्ही आज. ठीक आहे. तिसरा यूज तुमचा जो आहे तो आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये